नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी चाललो आहे भाईंदरचा फिश मार्केट एक्सप्लोर करायला। भाईंदरला दररोज ताज्या मच्छीचं मार्केट लागतो, तर ह्या मार्केटला आपण जाणार आहोत आणि ताज्या मच्छीचं काय रेट सध्या चालू आहे हे पाहणार आहोत। आणि हा मार्केट भाईंदर वेस्टला लागतो आणि स्टेशनच्या बाहेरच हा मार्केट आहे आणि बस डेपोजवळ तुम्ही गेले तर तिकडनंच हा मार्केट चालू होतो। तर चला आता आपण या मार्केटला जाणार आहोत आणि आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी आपण इथे चाललो आहोत। रविवारी इथे खूप मोठा बाजार लागतो आणि इथे लिलाव सुद्धा असतो। तर आपल्याला इथे जायला आता टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला लिलाव तर पाहायला नाही मिळणार, परंतु लिलाव नंतर जी ताजी मच्छी इथे विक्री केली जाते ती तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओला नक्की पूर्ण पहा। तर चला आता या व्हिडिओला मी सुरुवात करतो। तर हा पाहू शकता भाईंदरचा फिश मार्केट आहे आणि हा इकडनं चालू होतोय। मांदेली लावलेले आहेत बघा। ताई कशी लावलेत मांदेली? 50 आहे, 100 आहे वाटा आहे। आणि हे कसं 1200ला 6 आले का? 600ला लावले ते पहा। आणि हे पाकट कसं आहे? 200 रुपयाला आहे बघा। एक पीस ना 200ला? सर्व वाट आहे 200 रुपयाला। 200ला। आणि शिपले कसे लावले? 500ला 2 आहेत। आता जवला पण यायला लागलाय, 50चे वाटे आहेत बघा। तिथे ते काठी वगैरे आहे। कसे लावलेत मावशी? 800ला वाटा लावले बघा। तर बोंबीलची साईज पण मस्त आहे। शिंगाले आहेत, निवती सुद्धा आहे। मोठे मोठे पापलेट आहेत। कसे लावलेत मावशी? कसे लावले ते पापलेट? 3000चे 6 आहेत का? 6000। कुठली? सगळी 6000? 12 आहेत बघा 6000ला। बघा इथे लिलाव सुद्धा आहे, तलांचा मासा आहे। या मार्केटमध्ये आज गर्दी पाहू शकता, संडेचा आहे म्हणून गर्दी जास्त आहे। गर्दी जास्त आहे त्याच्यामुळे आपण प्राइस कुठे जास्त विचारणार नाही आहोत, कारण की खूप गर्दी आहे। पाहू शकता ते सुरमई आहेत, खवले पापलेट आहे। ते कसे मावशी लावले ते? 2-2000चे आहेत सर्व। हे बघा हे 2-2000 रुपये खवले पापलेट असतात। ते खवले पापलेट आहेत, मस्त लागतात ते। राणे कशा लावलेत मावशी? कशा लावल्यात? 300ला लावल्यात। तेव्हा 300ला लावल्यात। मांदेली पाहू शकता तुम्ही, फ्रेश मच्छी आहे, सर्व फ्रेश मच्छी आहे। सुरमई बघा ही कशी आहे। कशा लावल्यात मावशी? 1500 रुपयाला लावल्यात बघा सुरमई। आणि ह्या कशा लावल्यात? 2500ला लावल्यात का? हे बघा कालीवाम आहे। कालीवाम कशी लावले? 1000 रुपयाला आहेत बघा, सर्व आहेत। पापलेट सुद्धा आहे त्यांच्याकडे। पापलेटचं कसं आहे? 500 रुपयाला। 2500ला सगळे आहेत बघा। हे कोलबी आहे। टायगर प्रॉन्स आहे, कशी लावली मावशी? 400 रुपयाला आहे बघा। हे काले मासे कसे लावले? 150 रुपयाला आहे बघा। ते पाहू शकता तिथे शेवटपर्यंत आहे, दोन्ही बाजूने असतं मार्केट। ही कोलबी कशी लावली मोठी किलोवाली? 500 रुपये किलो। 500 रुपये किलो? 1000 रुपये किलो। 1000 रुपये किलो आहेत बघा आपले। 600 रुपये जोडी, करली आहे 200 रुपये, सुरमई 800 700 आणि मुशी आहेत। हा भाईंदरचा मोठा बाजार आहे, भाईंदर वेस्टला। आणि संडेला जास्त भरतो ना? जयंबेनगर। हा संडेला जास्त भरतो आणि हर प्रकारची मच्छी भेटणार इकडे। हा बघा, सर्व प्रकारची मच्छी भेटते। चालू होतो आणि 10ला संपतो। हलवा कसा आहे? हलवे 700ला 2। 700ला 2 आहेत बघा हलवे, मस्त मोठी साईज आहे, पाहू शकता तुम्ही बघा। 600ला देणार जो, 300ला एक। हे बघा केवढी मोठी साईज आहे।
बघा सुरमई पाहू शकता, एकदम फ्रेश मच्छी आहे, एकदम फ्रेश मावरा तुम्हाला भेटेल. कशी लावली दादा सुरमई? सुरमई कशी लावले? 600 रुपये किलो आहे बघा. 500 550 रुपये बघा. वाघ्या पाखड आहे का? कसा लिहिलाय? 300ला तुकडे आहे बघा. पापलेट पाहू शकता, मस्त साईज आहे आणि सर्व मच्छी फ्रेश भेटेल तुम्हाला. हे बघा हलवा आहे का? हलवा आहे ना, थोडा वेगळा आहे. कसा दिला? 500 रुपये किलो आहे बघा. हे सुरमई बघा दादाकडे मोठी आहे. कशी दिली? 500 रुपये किलो आहे बघा. हे इथे पाहू शकता सुरमई, किती मोठ्या मोठ्या सुरमई येत आहे मावशीकडे. 14 किलोची सुरमई पाहू शकता, एकदम फ्रेश माल आहे. 350 रुपये किलो आहे. आणि मोठी कशी दिली? 450 रुपये किलो आहे बघा. ही तरी आपण लेट आलो, अजून लवकर आलं असतं तर अजून आपल्याला इथे गर्दी भेटली असती. तुम्हाला 500चा एक वाटा आहे. हे 2 वाटे आहेत ना? हे बघा 1000ला 2 आहेत. 500चा एक वाटा आहे. मुशी कशी आहे? 500 रुपयाला दिले बघा. 1000 रुपयाला आहे. 900ला बघा. एकदम फ्रेश मच्छी आहे. छोट्या सुरमई कशा दिल्या? 1000 रुपयाला आहे बघा. ही पूर्ण वाटा 1000 रुपयाला आहे. सर्व प्रकारची फिश भेटेल इथे तुम्हाला. मांदेली कशी लावली मावशी? 150 रुपये बघा. घूमने के लिए आया था. इथे मागे पाहू शकता किती गर्दी आहे. इथे थोडीशी कमी होते जसं जसं पुढे जाणार तसं तसं. काठी कशी बोटी पडते आहे. कसं लावले दादा? 300 रुपये किलो, 200 रुपये किलो ऐसा है. 300 रुपये किलो, 150 रुपये किलो. 300 रुपये किलो. सुरमईची बोटी बघा कशी पडतात. बोला था 450 रुपये किलो झिंगा लो सर. 450. 650 रुपये किलो. हलवा कसा आहे दादा? 500 रुपये किलो आहे बघा. किती लावली दादा? 450 रुपये. सगळी सेम आहे. ते 400 रुपये आहेत. 400 450 रुपये किलो. 400 450 रुपये किलो अशी कोलंबी आहे आणि स्वस्त मच्छी भेटते इथे. प्राईस सगळीकडे सेम आहे, थोडाफार डिफरन्स आहे म्हणून आपण सर्वांना विचारणार नाहीत कारण की गर्दी पाहू शकतो तुम्ही, खूप गर्दी आहे इथे. हलवा केवढा मोठा आहे दादा. हलवा कसा लावलाय? हलवा 450. 450 रुपये हलवा आहे बघा. कशी पापलेट लावलेत? पापलेट कसे लावले तरी? पापलेट 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. सगळे सेम आहेत का? छोटे मोठे अलग अलग आहे ना? पाहू शकता हे 1 किलो 800, 850. रो कसा दिला? कसं? 130 रुपये आहे बघा. फ्रेश मच्छी आहे सगळी, एकदम फ्रेश मच्छी भेटेल तुम्हाला. 200ला लावलेत बघा. आणि सर्व मच्छी फ्रेश भेटते इथे. साजरा कसा लावलाय? 1200 रुपये लावलाय. आणि पापलेट कसे आहेत तुमच्या इथे? 1500 रुपये आहेत का? वाम पाहू शकता, पिवली वाम मस्त आहे. कशी वाम लावली मावशी?
वाम कशी दिले? 2500ला एक आहे बघा. 1500 रुपये लावले सर्व. 1500ला 12 लावले बघा. हे पहा मावशीकडे मस्त ताजी ताजी सुरमई. मावशी कशी सुरमई लावले? 2500 रुपयाला आहे बघा. ही किती किलो आहे मोठी? 6 किलो आहे बघा. 6 किलो आहे. काठी कशी आहे? 400ला आहे का? 400ला आहे. हलवा पण पाहू शकता, मोठे मोठे हलवे आहेत. कसा हलवा आहे मावशी? 1200 रुपयाला हलवा आहे बघा. हा पहा मासा केवढा मोठा मासा आहे बघा. तर हा होता भाईंदरचा फिश मार्केट आणि ह्या मार्केटमध्ये मी तुम्हाला सर्व काही दाखवलेलं आहे. फक्त इथे जास्त गर्दी असल्यामुळे मी इथे जास्त काही बोललो नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कमीच बोलताना दिसलो असेल, कारण की इथे गर्दी खूप जास्त होती आणि आज रविवार आहे. जर तुम्हाला ह्या मार्केटला रविवारी जायचं असेल तर तुम्हाला इथे लवकर जायचं आहे, कारण की जर तुम्ही लेट गेले तर तुम्हाला इथे गर्दीसुद्धा भेटेल व इथे जे लिलाव होतात ते सुद्धा संपतात, कारण की ते लिलाव 5 वाजेपर्यंत असतात. सकाळी 3 ते 5 वाजेपर्यंत हे लिलाव होतात. ते तुम्हाला जर पाहायचे असेल आणि लिलावमध्ये मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही सकाळी जाऊ शकता. मी इथे लेट गेलो होतो त्याच्यामुळे इथे आपल्याला लिलाव तर काही पाहायला नाही मिळाला. जी ताजी मच्छी होती ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि हा मार्केट 365 दिवस चालू असतो. तुम्ही ह्या मार्केटला कधी पण जाऊ शकता. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.